सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरात कचऱ्याची समस्या गंभीर बनली असून कचरा संकलन करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा आणि वेतनाचा प्रश्न अत्यंत बिकट झालाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगर प्रमुख धीरज पाटील यांनी कर्मचाऱ्याच्या या दुरवस्थेकडे प्रशासनाचं लक्ष वेधलंय। कडक उन्हात काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार मोबदला मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला। नियमानुसार 7 तारखेला होणारा पगार 24 तारीख उलटली तरी मिळत नाही। तसेच जुन्या ठेकेदाराने 2 महिन्यांचे वेतन बुडवल्यामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे। सुरक्षा साधनांअभावी काम करावे लागत असल्याने कर्मचाऱ्यांचे हाल आणि पाय गंभीररित्या बाधित झाले। या पार्श्वभूमीवर धुळे महानगरपालिकेचा आयुक्त, स्वच्छता निरीक्षक आणि आरोग्य अधिकारी या समस्येवर त्वरित आणि ठोस तोडगा काढावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे। कर्मचाऱ्यांना त्यांचे हक्काचे थकीत वेतन आणि सुरक्षेची साधने तात्काळ उपलब्ध करून द्यावी, अन्यथा पक्षाच्या वतीने तीव्र भूमिका घेतली जाईल असा इशारा धीरज पाटील यांनी प्रशासनाला दिला आहे। धुळे शहरामध्ये कचऱ्याची वारंवार खूप मोठी समस्या या ठिकाणी निर्माण झालेली असताना या ठेक्यावरती काम करणारे जेवढेही स्वच्छता कर्मचारी आहेत त्यांचा आरोग्याचा प्रश्न आज या ठिकाणी निर्माण झालेला आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या 3 महिन्यापासून या कर्मचाऱ्यांना किमान कामगार कायद्यानुसार किमान वेतन या ठिकाणी मिळालेलं नाहीये। 7 तारखेला पगार त्या ठिकाणी जमा करायचा असताना 22-24 तारखेपर्यंत यांचे पगार होत नाही। मागचा स्वयंभूचा ठेकेदार यांचे 2 महिन्याचे पगार त्या ठिकाणी बुडून गेलेला आहे। अशाही अवस्थेमध्ये भर उन्हामध्ये हे कामगार या ठिकाणी काम करत आहेत। निश्चितच यांचं काम या ठिकाणी वाखाणण्याजोगं आहे। या अडचणींवरती धुळे महानगरपालिकेचे आयुक्त, स्वच्छता निरीक्षक, आरोग्य अधिकारी यांनी लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी करत आहोत। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे।